जालना जिल्ह्यातून अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगून वैष्णवी आटोळे पुण्यामध्ये आली आहे। मात्र अतिवृष्टीमुळे तिची संपूर्ण शेती आता पाण्याखाली गेली आहे। हातातोंडाशी आलेला घास पुरानं हिरावून घेतलाय आणि त्यामुळे पुढचं शिक्षण कसं घ्यायचं याची चिंता तिला सतावतीये। झी 24 तासनं वैष्णवीच्या मदतीसाठी फक्त लढ म्हणा ही मोहीम सुरू केली आहे आणि वैष्णवीला आर्थिक मदत करून तुम्ही सुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी होऊ शकता। IAS होण्याचं स्वप्न घेऊन जालन्यातून पुण्यात शिक्षणासाठी आलेली ही आहे वैष्णवी आटोळे। पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून ती SYBA करतेय। पुण्यातील मुलींच्या वसतिगृहात राहून ती शिक्षण घेतेय। अधिकारी होण्यासाठी ती दिवसरात्र अभ्यास करतेय। कुटुंबाकडून तिला शिक्षणासाठी पैसे येतात। मात्र यंदा आलेल्या पुरामुळे जालन्यातील भाटेपुरी गावात असलेली त्यांची शेती पाण्याखाली गेली। त्यांच्या शेतातील मोसंबी बाग आणि कपाशीचं पीक पाण्यात वाहून गेलंय। त्यामुळे शिक्षण कसं पूर्ण करायचं अशी चिंता तिला सतावतीये। कुणाला शेतात पायही ठेवता येत नव्हता, त्यामुळे खूप सारं नुकसान झालं। त्यामुळे घरी सगळ्यांना पैसे इथला खर्च कसा भागवायचा ती परिस्थिती तर खूप गंभीर आहे। त्यामुळे थोडंसं दडपण येतं। पुरामुळे हातातोंडाशी आलेलं पीक उद्ध्वस्त झालंय। त्यामुळे पुढील शिक्षण होणार की नाही याची चिंता वैष्णवीला आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या या मुलीला तुम्ही थेट आर्थिक मदत करू शकता। वैष्णवी संजय आटोळे, बँक खाते क्रमांक आहे 7049836249। IFSC कोड आहे KKBK 00000728 आणि जीपे क्रमांक आहे 80073151111। शेतकऱ्यांच्या लेकीचं पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे। त्यामुळे तुम्ही थेट वैष्णवीच्या बँक खात्यात पैसे जमा करा, एवढंच झी 24 तासचं सर्वांना आवाहन। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।